शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं। आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ। जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान। मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न। मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य। विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार। ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळला। सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये औषधेच उपलब्ध नसल्याचं समोर। रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध खरेदीची वेळ। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून प्रकरणाची दखल, चौकशीचं आश्वासन। इगतपुरीत पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड। हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर ब्लड बँकेला टाळं। सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका। बीडच्या केजमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय। जवळपास 2 तास दमदार पाऊस। पावसाच्या सरींमुळे बळीराजा सुखावला। जालना शहरासह आसपासच्या परिसरामध्ये पावसाची हजेरी। बदनापूरमध्ये अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी। खरीप हंगामातील कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांना नवसंजीवनी। शेतकऱ्यांमध्ये आनंद।